नमस्कार. कल्याणचे संगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक आणि आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हा जरी घरगुती सोहळा असला आणि कल्याणच्या संगती हे नाव असलं तरी कल्याणच्या संगती म्हणून आज आपल्याकडे हेड ऑफिस स्पेशल मुलाखती आहेत आणि त्या मुलाखतींच्या सदरात स्पेशल माणसाची स्पेशल मुलाखत म्हणून आपल्याकडे बीबीएनजीचे आधारस्तंभ आणि अतिशय आदराचं स्थान आपले असोसिएट डायरेक्टर आणि रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वेसर्वा श्री विवेक देशपांडे आले. सर नमस्कार. नमस्कार मिलिंदजी, मला सुद्धा तुम्ही इथं बोलवलं आणि मला मागच्या आठवडीत जाण्याची संधी दिली, कारण माझ्या मागच्या आठवणी अशा आहेत की माझं करिअर हे कल्याण डोंबिवलीतनं सुरू झालेलं आहे. मी माझी पहिली सर्व्हिस महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये 1982 साली इथून सुरू केली. त्यामुळं परत एकदा तुम्ही त्या सगळ्या आठवणीला उजाळा दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आज घरगुती गप्पांची मैफल आहे, तर सुरुवात करायची. बिलकुल फॅन्टॅस्टिक. जसं आता तुम्ही सर म्हणालात की 1982 सालापासून तुम्ही डोंबिवलीतूनच सुरुवात केली आणि मी ओळख करून देणं म्हटलं की रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वेसर्वा. 1993 साली रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरची स्थापना तुम्ही केली आणि इफ आय एम नॉट मिस्टेकन तुम्ही फर्स्ट जनरेशन अंतप्रधान आहात. बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात खूप मोठं असं गाजत असलेलं तुमचं नाव आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच फार आनंद आणि अभिमान आहे. तर मला विचारायला आवडेल की रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरची सुरुवात ही 93 साली झाली, कधी व्यावसायिक झाला, पण गप्पा मारताना अगदी याची पेरणी निश्चित कुठेतरी बालपणात झाली असावी असं मला वाटतं. तर आपण अगदी सुरुवातीला आपली बालपण, शाळा, कॉलेज हे कुठं गेलं तिथपासून सुरुवात करू. तसं माझं दुसरीपर्यंत शिक्षण हे माझ्याच गावी, म्हणजे माझं एक 1000 वस्तीचं खेडेगाव आहे उदगीर तालुक्यामध्ये वायगाव म्हणून. बर. तिथं दुसरीपर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर 2री ते 5वी म्हणजे 3री ते 5वी मी मावशीकडे होतो. मावशी शिक्षिका होते भूमला. तिथं भूमला 5वी पर्यंत झालं. 6वी 7वी देवणीला झालं. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर 7वी ते 10वी जी एक संघाची शाळा म्हणून ओळखली जाते अशी लालबहादूर शास्त्री विद्यालय, तिथं माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. 11वी 12वी नॅचरली उदगीरला शिवाजी महाविद्यालयामध्ये आणि 12वी ते इंजिनिअरिंग औरंगाबाद. आत्ताचं छत्रपती संभाजी. आताचं छत्रपती संभाजी. म्हणजे लहानपणापासून प्रवास खूप झालाय शिक्षणाच्या एका अर्थाने. ग्रेट. लहानपणच्या काही शाळेतल्या, कॉलेजमधल्या, इंजिनिअरिंग पर्यंतच्या काही गमती जमती आठवतात? इंजिनिअरिंग पर्यंत गमती जमती म्हणजे इंजिनिअरिंगला जाईपर्यंत मी नेहमी सदैव पहिला असायचो. बर, क्या बात आहे. आणि आयुष्यात नापासही होतं असं इंजिनिअरिंगला गेल्यानंतरच समजलं. कारण इंजिनिअरिंगच्या फर्स्ट सेमिस्टरचा निकाल लागला तर त्यावेळेस तोपर्यंत आम्हाला निकालामध्ये असं विचारण्याची सवय होती की अरे किती टक्के पडले, कितवा रँक आला. तर तिथं विचारण्याची पद्धत अशी सुरू झाली की किती सब्जेक्ट राहिले. कारण साधारण 180 मधनं 23 विद्यार्थी हे पूर्ण विषय क्लिअर केले होते. बरोबर. आणि बाकी मग कुणाचे 1 राहिले, 2 राहिले वगैरे. आणि मग माझं पहिल्यांदा नापास होऊ शकतो तसं इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेमिस्टरला झालं. 2 विषय राहिले होते पहिल्या सेमिस्टरला. बर. तर म्हणजे तो नापास होण्यापर्यंतचा पण प्रवास आणि आनंद तुम्ही अनुभवला? हो हो. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की सगळेजण सारखे असले म्हटलं ना तर मग काही दुःखच होत नाही. म्हणजे आजूबाजूला ज्यांना एकदम आपण हुशार समजायचो, रँक फर्स्ट समजायचो, त्याची 2 राहिलेत, ह्याची 3 राहिलेत, म्हटलं की अरे वा, म्हणजे परफेक्ट गाडी आहे. म्हणजे 3 इडियट सर्कल. यस. अगर खुद फेल हो गए तो इतना दुख नहीं होता, लेकिन अगर दोस्त फेल हुआ. यस यस बिलकुल. ग्रेट. शाळा कॉलेजमध्ये एवढा प्रवास शाळेत पण घडला, नंतर संघाच्या शाळेत होता लालबहादूर शास्त्री विद्यालय. तिकडच्या काही आठवणी? तिथं एकदा शाळेत गेलो म्हटलं की एका पद्धतीने म्हणजे जसं आपलं शालेय शिक्षणाला महत्व होतं तसं हे संस्कार ह्याला सुद्धा महत्व होतं. निश्चितच. आणि सुदैवाने मी अशा शाळेत शिकलो की जिथं बाबा राष्ट्रप्रथम असा संस्कार केला जायचा. नक्कीच. आणि निश्चितच आज तागायत तो संस्कार शालेय शिक्षणातून झालेला आहे, तो माझ्यावर कायम आहे. नक्कीच. म्हणजे इदम नमो राष्ट्राय स्वाहा. येस. उत्तम सर. थोडस परिवाराकडे वळतो. आपल्या परिवारात कोण कोण असतं? तसं माझ्या परिवारामध्ये आत्ता आई असते, माझा एक भाऊ आहे, 3 बहिणी आहेत. बर. तसं एका अर्थाने मी ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळं
की सगळ्यांना आता मी आता औरंगाबादला शिफ्ट केलंय आणि सगळे माझ्या सोबतच आहेत. बरोबर. माझ्या सोबतच काम करतात. अच्छा. आणि भाग्याची गोष्ट म्हणजे आई अजूनही माझ्या सोबत आहे. शी इज 91 इयर ओल्ड. फॅन्टॅस्टिक. हे फार कमी जणांना लाभतं. अगदी व्यवस्थित व्यवस्थित हेल्थ अँड हार्टी. उत्तम उत्तम. या वर्षीची परिवर्तन सुद्धा छत्रपती संभाजीनगरला आहे. त्यामुळे त्या युगाने सुद्धा तुम्हाला तेव्हा भेटण्याच्या आधी आत्ता भेटायला मिळालं हे आम्ही आमचा भाग्यच बसतो. त्यामुळे आज मोकळ्या गप्पा मारता येत आहेत. आता सर व्यवसायाकडे वळतो. फर्स्ट जनरेशन अंतप्रधान आणि रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्वेसर्वा अशी तुमची आज ओळख. तुम्ही जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे JNPT आपण ज्याला अगदी ओळखतो सोप्या भाषेत सांगायचं तर त्याचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं नॉमिनेटेड ट्रस्टी आहात. बरेच अवॉर्ड तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत मिळाले. जसं मला आता अक्षरशः आता लिटरली आठवत सुद्धा नाही असे अवॉर्ड. उद्योग गौरव मिळालाय, उद्योग कौस्तुभ मिळालाय, उद्योग श्री तर माननीय अर्जुन सिंगांकडनं तुम्हाला मिळाला आणि जेम ऑफ इंडिया हा अवॉर्ड तुम्हाला मिळालेला आहे. हे सगळं आहेच पण याची सुरुवात कुठेतरी आपण व्यावसायिक व्हावं या विचारातून निश्चित झाली असणार. तर हा पहिल्यांदा विचार कधी आला की आपण व्यावसायिक व्हावं? हा चांगला प्रश्न विचारला. थोडी सत्य माहिती सांगतोस. खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एक आपल्यापेक्षा अधिक विद्वान मोठे असे मित्र करण्याची सवय ही मला शालेय शिक्षणातून जडली. आणि त्याचाच परिणाम इंजिनिअरिंगच्या शिक्षणामध्ये सुद्धा झाला. म्हणजे माझ्यापेक्षा 1 वर्षांनी सिनियर असलेली मुलगी मी तिला पसंत केलं, पटवली असं म्हणा आपल्याला. आणि ती 1 वर्ष सिनियर होती. आणि त्या काळामध्ये अशा पद्धतीचा विवाह ठरवणं एक फार मोठं चॅलेंज होतं खेड्यात. नक्कीच. तर ह्याच्यामध्ये ती राजपूत म्हणजे अयोध्येची राहणारी 1 वर्ष सिनियर. पण माझे वडिलांचे संबंध अतिशय सुरेख होते सुरुवातीपासून. आणि कुठलीही गोष्ट वडिलांपासून लपवून ठेवायची नाही असा एक संस्कार घरातनं आणि शाळेत झालेला होता. तर मी फायनल इंजिनिअरिंग झाल्यानंतर तर त्या काळामध्ये असं बऱ्याच ठिकाणी चालायचं आणि विशेषतः ब्राह्मण कुटुंबामध्ये बरोबर ते पहिलीची जी डेफिनेशन होती की बाबा ब्राह्मण म्हणजे दरिद्रीच असला पाहिजे. नक्कीच. आणि मग त्याच्यामुळे जे काही श्रीमंत स्वतःला म्हणणारे असे ब्राह्मण होते तर त्यांना असं वाटायचं की बाबा आपल्या मुलीचा विवाह चांगल्या ठिकाणी केला पाहिजे, मग चांगला इंजिनियर बघितला पाहिजे, डॉक्टर बघितला पाहिजे. आणि तसं इंजिनिअरिंगचं मार्केट चांगलं होतं. आणि फायनल परीक्षा मी पास झाल्यानंतर रिझल्ट येण्याअगोदर मला 13 ठिकाणचे जॉब होते. वा क्या बात. हिंदुस्थान म्हणजे कुठलाही कॅम्पस इंटरव्ह्यू मी सिलेक्ट झालो नाही असं होतच नव्हतं. म्हणजे वा वा सुरेख. सगळे आमचे रँकर सुद्धा त्या इंटरव्ह्यू मध्ये मागे पडायचे. बर. तर त्यामुळं म्हणजे नोकरी शुअर शॉट झाली होती जवळपास. मग त्याच्यानंतर मी पहिल्यांदा एक धाडस केलं आणि वडील म्हणायचे आता पुढे काय करायचं वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की आता माझं शिक्षण संपलंय तर मी तुम्हाला इथला नाथसागर डॅम दाखवतो, आपण एकदा बघू सगळं. मी त्यांना घेऊन गेलो आणि पहिला बॉम्ब फोडला. म्हणलं की बाप्पा जर तुमची काही हरकत नसेल तर मी माझं लग्न ठरवलेलं आहे. बर. आणि असं ती राजपूत घराण्यातली आणि अयोध्येची राहणार आहे आणि 1 वर्ष सिनियर आहे. बर. असं म्हटलं 5 मिनिट तर ते काय झालं त्यांना समजलंच नाही. खरंच बॉम्ब म्हणतात. मग ते 5 मिनिट थांबले. मग ते म्हणाले की तुझं हे निश्चितच आहे का? हो. तर मी तसं फर्म होतो. म्हणलं हे निश्चित आहे. म्हटलं करायचं असेल तर मी ECC करून द्या. तर त्याच्यामध्ये मग ते 5-10 मिनिट थांबले. ते म्हणाले बरं आता तू ठरवलंयसच तर काही हरकत नाही म्हणाले. ते खरं म्हणजे त्या काळातले इंटर शिकलेले आणि अतिशय विजनरी होते. बरोबर. आणि ते मला म्हणाले एक काम कर, आता तू मला सांगितलंयस अजून किती जणाला सांगितलंयस तू? म्हटलं माझे जे बरोबरीचे सगळे मित्र आहेत आणि तू मला सांगितलं. तर ते म्हणाले वा तू खरोखरच म्हणजे प्राप्तेषु षोडशे वर्षा मित्रा पुत्र सदाचर्य ते अंमलात आणलास म्हणजे ते बरं झालं. पण ती विजनरी असल्यामुळं ते 5 मिनिट थांबून त्यांनी एक मला जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं. बर. ते म्हणाले तुला आपल्या घरच्या परिस्थितीविषयी माहिती आहे. म्हटलं एका अर्थाने आपलं नाव जरी मोठं असलं, एका अर्थाने काही जमीन असली तरी आपली परिस्थिती ही बेताची. आणि आपल्या घरावर म्हणजे
त्या काळात त्यांनी सांगितलं की 2 ते 2.5 लाख रुपये कर्ज आहे. बर. आणि हे आपण कधीच बोलतोय साधारण हे 1982 सालचं बोलतोय. 42 वर्ष झाली. आणि ते म्हणाले की इतकं कर्ज आहे तर लोकांना आता असं वाटतं की आता काही ना काही त्याच्यातले पैसे मिळतील आणि आपली प्रतिष्ठा आहे. बरोबर. तर म्हटलं त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तू आता हे ठरवलंयसच, तर तुला मी गोष्ट सांगतो ना, ज्यावेळेस एखादी समाज विरोधी कृत्य आहे असं लोकांना वाटतं आणि अशी गोष्ट करतो, तर ते केल्यानंतर लोकांचं असं असतं, म्हणाले तुमची पात्रता काय आहे, तुमची कॅपॅसिटी काय आहे. बरोबर. समजा तुम्ही एकदाच नगण्य असाल समाजामध्ये, बाबा तुम्हाला कोणी विचारतच नाही असं असेल तर समाज दररोजच चितू करतो. थोडं त्याच्यापेक्षा जर बरोबर असाल आणि तुम्हाला कुणाकडे जाण्याची गरज नसेल तर त्यांच्या अवकतीप्रमाणे महिना, 6 महिने, 8 महिने, 10 महिने ते तुम्हाला विरोध करतात, तुमच्याविषयी निंदा नालस्ती करतात. बरोबर. पण समजा तुम्ही एकदमच समाजामध्ये स्टाउट आहात तर समाज अशा गोष्टीला रेव्होल्युशन म्हणून घेतो, कौतुकाने बघतो. नक्कीच दृष्टिकोन बदलतो समाज. कौतुक म्हणजे ते म्हणाले आता तू ठरव तुला ह्या कुठल्या कॅटेगरीमध्ये यायचं. करेक्ट. समजा मी म्हटल्यासारखं समजा तू 3ऱ्या कॅटेगरीमध्ये आलास किंवा अरे वा काय देश पडले, तर अरे वा काय आम्हाला गावात मालक म्हणायचे, तर मालकाच्या मुलांनी बघा काय. तर ते म्हणाले तुझा चॉईस आहे, करेक्ट, त्याच्याप्रमाणे कर आणि मला 6 महिने सांग. बर. मग माझ्या डोक्यात ते बसलं की हे इतकं कर्ज आहे, किंवा ते म्हणाले अरे हे सगळे ब्राह्मण लोक आहेत, आमच्या आजूबाजूला एक चांगलं संस्थान आहे देवता म्हणून, तिथले सर्व ब्राह्मण मंडळी एकदम मंत्राने प्रचूर असे जे आमच्या आई वडिलांनाही म्हणजे मानायचे. तर ते म्हणाले की कदाचित ते आपल्याशी बोलणार सुद्धा नाहीत किंवा कोणी नातेवाईक तू असं केलं म्हटलं तर बोलणार नाहीत. मग मी म्हटलं ठीक आहे. आणि माझ्या डोक्यात ते पक्क बसलं की वी शुड फॉल इन 3rd कॅटेगरी, रिव्होल्युशनरी असं म्हटलं पाहिजे लोकांनी. आणि मग मी माझ्या मित्रांना सांगितलं सगळं की असं ही आहे परिस्थिती. बरोबर. तर माझे काही अतिशय आजही मित्र आहेत. त्या काळात एक आमचा ग्रुप होता, अत्यंत जवळचे, म्हणजे त्या की आम्ही कॉलेजमध्येच असताना ठरवलं होतं की शक्यतो आपण नोकरी करायची नाही. मग ते म्हणाले आपण विचार केलेलाच आहे. बरोबर. आणि नोकरी तुला किती मोठी असली तर हे पगारावर होण्याची शक्यता नाही. करेक्ट. अगदीच. आणि समजा ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी की जोपर्यंत वडिलांना हे टेन्शन आहे किंवा हे पैसे कसे दिले पाहिजे, कसं केलं पाहिजे, तर तोपर्यंत तुला असं काही करताच येणार नाही. तर पहिलं काम केलं पाहिजे की उत्तम उद्योग केला पाहिजे आपण सगळ्यांनी. करेक्ट. आणि हे सगळं पैसे वगैरे जे काही लोकांचे देणे आहेत तर ते दिले पाहिजेत. बरोबर. मग लकीली मी इथंच लागलो होतो नोकरीला आणि इथले दातार दररोज कार नाही यायचे. डोंबिवलीतच. आणि ते बरोबर 9 वाजता यायचे, माझी 9ला लोकल असायची, ठाण्याला जायची. बर. आणि ते कारमध्ये म्हणजे मला ते अजूनही कारचा नंबर सुद्धा तसा लक्षात आहे. तर मला असं वाटलं की हा माणूस जर लॉन्ड्रीचा व्यवसाय करून जर इतकं कार मधनं येतो आणि त्या काळामध्ये 4 व्हीलर घेणं म्हणजे ते विषय असायचा म्हणजे आयुष्यातला. तर म्हटलं असं आपण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. आणि मग तिथून आम्ही हळूहळू उद्योगाचा विचार केला. त्यात झालं असं की माझे मित्र बलराम एरमे म्हणून होते, सदन होते, आमच्या सगळे सिनियर होते, संघाचे प्रचारक होते. आणि इंजिनियर असूनही त्यांनी नोकरी न करता उद्योग करण्याचा निर्णय घेतला. बरोबर. आणि त्यांनी भगीरथ बोरवेल नावाची कंपनी काढली, त्याच्यामध्ये हे ड्रिलिंग ऑफ बोरवेल्स वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचं. आणि ते काम सुरू झालं, उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांनी मला एकदा फोन केला. बर. की ते म्हणाले अरे असं असं तर मी तर मशीन घेतली आहे आणि जे माझ्यासोबत जे लोक आहेत तर त्यांना तेवढं काम जमत नाही, तर तू काही दिवस मदत करायला येतोस का मला. बरोबर. म्हटलं मी लागलीच येतो. नक्कीच. मग ते फोन, त्या काळात मोबाईल नव्हते, तो फोन ऐकत होता आमचे असिस्टंट इंजिनियर. तर ते म्हणाले की मी तुम्हाला काही रजा देणार नाही. म्हटलं सर मी विचारल्यानंतरचा प्रश्न आहे, मी विचारणारच नाही, मी चाललो. म्हटलं माझ्या मित्राचा फोन आहे, तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा, फार तर काय तुम्ही नोकरीतनं काढून टाका म्हटलं. बरोबर. आणि मग तिथे गेल्यानंतर ते काम इतकं चांगलं जमलं मला. आणि मग तो म्हणाला की आपण असं करू की तुझ्या नावावर एक असंच आपण युनिट. बर.
आणि तसं आमचा एकमेकावर इतका विश्वास होता. त्यांनी असं म्हटल्या मी तिथूनच टेलिग्राम केला आमच्या सेफ्टी इंजिनियरला, आय हिअर बाय रिझाइन इट, प्लीज ऍक्सेप्ट इट. इमिजिएटली. आणि मग त्याच्यानंतर काही दिवसामध्ये म्हणजे दुसरी मशीनही आम्ही घेतली, बोरवेलचा अतिशय उत्कृष्ट व्यवसाय केला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला बरेच पारितोषिक मिळाले. त्यामध्ये वेगवेगळे ऍडव्हेंचर केले. म्हणजे त्या काळामध्ये हे विलासराव देशमुख असतील, पद्मसिंग पाटील असतील, तर आमच्या कंपनीला त्यांच्या जिल्ह्यामध्ये काम दिलं पाहिजे असं ते म्हणायचे. कारण आम्ही अतिशय उत्तम काम करायचो, वेळेत करायचो, सचोटीने करायचो. कारण हा जो राष्ट्रप्रेमाचा धडा मिळाला होता, कामात कधी आम्ही खोट केली नाही. मग काम करताना भरपूर गमती जमती, वेगवेगळे अनुभव असे म्हणजे भरपूर आले. त्यात आपल्या स्किल दाखवता आल्या, हे महत्वाचं. आणि काही गमती जमती अशा होत गेल्या. जसं की मी बोरवेलमध्ये मित्रासोबत काम करत असताना ते सगळे असं सांगायचे की बेसिकली हा जो बिझनेस आहे तो साऊथ इंडियन डॉमिनेटेड होता त्यावेळेला. महाराष्ट्रातला मी पहिला उद्योजक आहे. त्या काळामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची एक स्कीम होती, तर ते मार्जिन सुद्धा फायनान्स करायचे. म्हणजे 10% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट आर 1 लाख विच एव्हर इज मॅक्सिमम. तर ते फायनान्स त्यांनी केलेला आणि मी फेडलेला असा पहिला एंटरप्रिनर. म्हणजे त्या काळामध्ये माझ्या एसबीआय चेअरमननी माझा सत्कार केला होता, कारण आम्ही लोन घेतलं, काम केलं आणि ते फेडलं. क्या बात. एकदा तर अशी गंमत झाली हे काम करत असताना की सगळे सिनियर्स किंवा असे जे अनुभवी लोक सांगायचे की हे काम करत असताना हे साऊथ इंडियन लोक कसे आहेत, हे जिओलॉजिस्ट वगैरे, त्यांना ऑर्डर देण्याचं त्यांच्या हातात असायचं, कुठं जाऊन पॉईंट करायचं. तर ते इतकं त्यांच्याशी नम्रपणे वागतात, त्यांच्याशी इतकं मन मिळवून वागतात, आणि त्याच्यामुळे त्यांना अधिक उद्योग करतो. आणि आपला महाराष्ट्रीयन माणूस मात्र एकदम उद्धट असतो, तर असा उद्धटपणा नाही केला पाहिजे. मग हे झाल्यानंतर एकदा काय झालं की आमचे बलराम येरमे मला म्हणाले की मी आता औरंगाबादला चाललोय आणि उद्या, त्या काळात बापट म्हणून सिनियर जिओलॉजिस्ट होते, तर त्यांनी उद्या आपली गाडी मागितली. म्हणजे कारण जीप. आणि तर तू असं कर म्हणाले की उद्या सकाळी त्यांना 11 वाजता गाडी पाठव वेळेवर, कारण त्यांच्या मुलीचं ऍडमिशन वगैरे आहे. बरं मी नुकतीच गाडी मी शिकलो. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आपला ड्रायव्हरही महाराष्ट्रीयनच होता, तो काही आला नाही. आणि त्यांनी सांगायची तसदी घेतली नाही किंवा मी काही आलो नाही, की येणार नाही. हा. तर म्हटलं आता काय करावं बरं, आपल्याला तर असा पाठ झालेला होता की बाबा नाराज नाही करायला पाहिजे. खरंय. मी म्हटलं आता काय करायचं, कोणाला सांगण्यापेक्षा म्हटलं आपण स्वतःच घेऊन गेलो. आणि साईटवरनं आलेलं होतं, ते बोरच्या जीन पॅन्ट घातलेली, ते कपड्यावर थोडासा चिखल पडलेला, मी आपली गाडी घेऊन गेलो. आणि त्यांना मध्ये सांगितलं की असं असं बघितलं बोरची गाडी आलेली आहे. मग बापट साहेब काही नव्हते, तर ते बरं झालं, कारण बापट साहेबांची माझी ओळख झाली होती किंवा मी बलरामचा मित्र इंजिनियर. तर नॅचरली ड्रायव्हरला गाडी आली म्हटल्यानंतर ते हा थांबा थोडंसं, मी आपलं थांबलो शांतपट. मग त्या मॅडम आल्या अर्ध्या तासाने, चला म्हटलं त्या शाळेमध्ये. मी शाळेत गेलो, मग त्यांचं जे काही फाईल वगैरे होत्या त्या घेऊन आले. मग ते त्यांना काही ते सगळा कॉलम फॉर्म की असा ज्या गतीने भरायला पाहिजे तो काही भरता येत नव्हता. तर मी त्यांना म्हटलं की मॅडम मी भरू का. त्यांनी असं बघितलं, तुम्हाला भरता येतो. मॅडम तुम्ही म्हटलं तर मी भरतो. त्यांना असं वाटलं होतं की मी खरंच ड्रायव्हर. हा, म्हणजे त्याला तोपर्यंत होतं. म्हणजे मग मी पटकन पटापट भरले त्याच्यामध्ये. मग तिने किती मला विचारलं की तुम्ही ड्रायव्हर बघितलं. आणि मग जाता जाता ते म्हणाले की इथं गाडी थांबवा, ती भाजी घेऊन या. आणि मी ती सगळी कामं अतिशय नम्रपणे आपल्या ठरलेल्या धड्याप्रमाणे केली. आणि ते म्हणजे मी फॉरगेट केलं. मी म्हटलं त्याच्यानंतर झालं असं की 3-4 दिवसांनी माझे सिनियर पार्टनर बलराम येरमे आले. ते बापट आणि त्यांना बोलवलं, या म्हणे आपल्याला सगळं झालं म्हणे, त्याचं ऍडमिशन वगैरे झालं. मग त्या दिवशी आम्ही गेलो. पण नॅचरली मी बलरामचा बरोबरीचा पार्टनर मित्र असल्यामुळं तिथं गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, मग चहा घेऊन आले वगैरे. त्यांनी ओळख करून दिली की म्हणाले हे बलराम येरमे वगैरे बोरवेलचे मालक, हे त्यांचे पार्टनर देशपांडे इंजिनियर आहेत. म्हणजे आता ते पुढे नोकरी सोडली, त्यांच्यासोबत जॉईन व्हायचं वगैरे. तिने असं रागाने बघितलं. आणि ते गेल्यानंतर ते म्हणे की मला ह्यांच्याशी थोडं बोलायचंय. बरोबर इतक्या ह्याच्यामध्ये म्हणाल्या की पटाना समजलंच नाही काय झालं ते.
मग ती मला म्हणे की बुवा तुम्ही एक सांगा की तुम्ही माझ्याशी खोटं काय बोललात. मी म्हटलं मी खोटं कधीच बोलत नाही. म्हटलं मी खोटं काय बोललो तुमच्याशी. नाही मला त्याच वेळेस शंका आली होती म्हणाल्या की तुम्ही ज्या पद्धतीने ते फॉर्म भरला तर मी म्हटलं मग की तुम्ही ड्रायव्हर नाहीत असं वाटलं होतं मला. पण मग तुम्हाला मी विचारलं तर तुम्ही ड्रायव्हर आहेत म्हणाल. म्हटलं माझ्या दृष्टीने ड्रायव्हर म्हणजे हू ड्राईव्हज द कार एक्झॅक्टली व्हेकल. म्हटलं मी ते ड्रायव्हिंग करत होतो. पण त्यातनं ते इतके दोस्त झाले माझे म्हणजे टिल डेट टुडे अजूनही दोस्ती फॅमिली म्हणजे माझे मित्र आहेत. किंवा आता बोरवेलमध्ये अजून एक किस्सा असा झाला होता हे काम करत असताना की भरपूर पाऊस झाला की बोरवेलला ऑर्डर कमी मिळत असे. बर. आणि एक वर्ष इतका पाऊस झाला की पुन्हा बोरवेल इंडस्ट्रीला ऑर्डरच नाही. बर. आता काय करायचं. तर मग मी एकदा काय झालं तिथं मुन्सीलाल गौतम म्हणून कमिशनर होते. त्यांच्यासोबत एका मी फिनरलला गेलो. बर. आणि फिनरलला गेल्यानंतर फिनरल झालं तर तिथं काही पाय धुवायची किंवा काही व्यवस्थाच नव्हती. आपल्या संस्कृतीप्रमाणे पाय धुतले पाहिजेत. तर म्हटलं बघा सर किती वाईट परिस्थिती की हे झाल्यानंतर साधं पाय धुण्यासाठी सुद्धा पाणी नाही. बरोबर. मग ते एकदम तसे सेन्सिटिव्ह ग्रस्त होते. बरोबर. मग ते म्हणे विवेक जी आपको क्या लगता है क्या करना चाहिए. म्हटलं सर इसका एक ही उपाय है. म्हटलं सब जो बरियल ग्राउंड्स आहेत ज्या स्मशानभूमी आहे तिथं बोरवेल केल्या पाहिजेत म्हणलं प्रत्येक. ते म्हणले फारच आयडिया मस्त आहे. आणि मी म्हटलं मग कसं केलं पाहिजे. म्हटलं तर ही भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा ही अप्रूव्ड गव्हर्नमेंट एजन्सी आहे आणि आमची कंपनी ही अप्रूव्ड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आम्ही नेहमी त्यांच्यासाठीच काम करतो. तर तुम्ही पत्र काढून साईट सिलेक्ट करायला सांगा आणि बोरवेल करून टाकून देतो शासनाच्या दराने. तर ते म्हणले अरे फारच छान आयडिया. मग मी तो फॉलोअप घेतला आणि सगळ्या स्मशानभूमी शोधल्या. तर त्या काळामध्ये 270 स्मशानभूमी निघाल्या औरंगाबादमध्ये. आणि जिथं काम करता येईल अशा 100 बोरची ऑर्डर म्हणजे बाकी सगळ्या कंपन्या झोपलेल्या होत्या आणि आम्हाला 100 बोरची ऑर्डर आम्ही ती एक्झिक्यूट करत होतो. तर त्याच्यामध्ये झालं असं की सुरुवातीला तर त्या स्मशानभूमीमध्ये गेलं म्हटलं की किती झालं तर एक आपलं महाराष्ट्रीयन माइंड किंवा जनरल ते सगळे ड्रायव्हर वगैरे माझ्या नाही सर भूत आहे ऐसा आहे. आणि म्हणलं असं काहीच नसतं. आणि प्रॅक्टिकली पहिल्या 2-4 ह्याच्यामध्ये मी स्वतः त्यांच्यासोबत स्मशानभूमीमध्ये जाऊन पहिले 4-5 बोर करून दिले आणि मग त्यांची भीती गेली आणि आम्ही सगळं काम पूर्ण केलं. वा क्या बात. विवेक सरांबरोबर ही मुलाखत अशीच रंगणार आहे कारण ही मॅरेथॉन मुलाखत आहे. कारण विवेक देशपांडेंसारखी माणसं आपल्याला फार कमी वेळा भेटतात आणि ही सुवर्ण संधी आपण सोडणार नाही. पण आत्ता करता तुमचे इंटरेस्ट टिकवून ठेवण्याकरता आणि तुम्हालाही वेळ देणं गरजेचं आहे आणि म्हणून इथं मी ब्रेक घेतोय. ही मुलाखत परत एकदा रंगेल आणि आपण त्याला भेटूया भाग 2 मध्ये.